कामे पिडिलो माया बहु मारी नाही दया तुझ्या राहिलो आधारे झाले अवघेची बरी तुझ्या लागलो संगती आता येतो काकुळती तुझ्या राहिलो आधारे झाले अवघेची बरी तुका म्हणे तुझ्या भिडा कान्होबा हे गेली पिडा तुझ्या राहिलो आधारी झाले अवघेची बरी। मागचा बंधू वर्ग आहे ना ते 5-6 जण तुम्ही उठून आपण असे पुढे या या आणि तिकडं महिला आरक्षण टाका। आता आपण नेहमी अल्पसंख्यकच या पुढे या अगदी पुढे या। हा मधला वर्गही उठून आपण असे या बाजूने या। करो प्रथम काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया सेवे लागी सेवकता सेवे लागी सेवकता सेवे लागी सेवकता सेवे लागी सेवकता तुमच्या लागलो निज चरणा 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 आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो। कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून भगवंताच्या भेटीपर्यंतचा
किंवा चांगल्या परिणामापर्यंतचा येणारा आपला खडतर प्रवास, तो कसा खडतर होता आणि तो आपण कसा पार केला याचं इतिवृत्त श्रीकृष्ण परमात्म्याला सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठला ज्या दिव्य निमित्ताने हे हरिकीर्तन संपन्न होत आहे, त्या निमित्ताचा परिचय म्हटला तर सुखाचाही आहे आणि म्हटला तर दुःखाचाही आहे. त्याचं कारण तुम्हा सर्व वैष्णव जनांची अत्यंत श्रद्धेने सेवा करणारा आमचा हा पाटील परिवार आहे, ज्यांच्या संकल्पनेतून मला वाटतं हे 8 दिवस म्हणू नये, हे 8 सोनेरी दिवस म्हणावेत. दॅट्स अ गोल्डन डेज. सोनं सगळ्यांकडे असतं, सोन्याचे किंवा सोनेरी दिवस फार जणांकडे नसतात. या सर्व वैष्णवांची, आमच्या प्रेममूर्ती सौभाग्यवती सीमाताई आणि राजमान्य राजेश्री श्री जगदीश भाऊ आणि त्यांचा समग्र पाटील परिवार, किंबहुना हा अंजूर परिसर म्हणायला हरकत नाही. आणि मी अंजूर म्हणण्यात तुम्हाला मंजूर करायला काही अडचणही नाही. 8 दिवस दिवाळीच्या नंतर केलेली ही दिवाळी समजा. ही दिवाळी दिवे लावणारी आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आपल्या जीवनात दुःख ज्या अज्ञानाच्या अंधाराने निर्माण केलंय त्याला नष्ट करण्यासाठी विचारांचे दीप प्रज्वलित करण्याचं काम या परिवाराने केलंय. आणि 8 दिवस हे प्रांगण वैष्णवांनी फुलून गेलं होतं. काल प्रसाद घेताना सीमाताई म्हणाल्या की आम्हाला तिघांना उद्या संध्याकाळी प्रश्न पडेल, आम्ही या घरात राहायचं कसं. विठ्ठला कारण वैष्णवांची रीघ 8 दिवस या प्रांगणाला पवित्र करत होती. अनेक ध्यानात घ्या, संसारी माणसाचा संयोग सुखकारक असेल पण त्याचा वियोग आपण साहजिक म्हणून स्वीकारतो. कारण संसारी माणसं थोडी सुख देतात तशी थोडी दुःख पण देतात. त्यामुळे संसारी नाती हवी का नको यात निर्णय अजून होऊ शकला नाही. म्हणून मराठीत एक म्हण जन्माला आली, आसून अडचण आणि नसून खोळंबा. ते पाहिजेत, नाही तर चालणार नाही. लग्न समारंभात जावई पाहिजे का नको? बोला, तुम्हाला तुमच्या भाषेतलाच प्रश्न बरा राहतो. लग्नात जावई पाहिजे का नको? पाहिजे. आणि मग रुसल्यावर काय घेता? हा की सासूरवाडी मॅटर मिटवायला. म्हणजे असून अडचण नसून खोळंबा आहे. पण वैष्णवाचं वास्तव्य तसं नसतं, जे केवळ आणि केवळ आनंद देण्यासाठी उपस्थित आहे. ज्यांचं दुःख नाही आहे, ज्यांचा त्रास नाही, ज्यांच्या येण्याने फक्त प्रसन्नता. अर्ध्या दिवसाचं लग्न असतं, त्याच्यात 50 रुसलेली असतात. एक या बाजूला, दुसरा त्या बाजूला, सगळे डिश अँटेने फिरलेले. 8 दिवस झाले, इथं अख्खा दिवस उपक्रम चाललाय, पण आहे का कोणी रुसलेलं? मी तर म्हणतो इथं 8 दिवस येणारे वर्षभर घरी रुसणार नाहीत याची खात्री आहे. कारण आता आम्हाला कळलंय आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात कसं वागलं पाहिजे, आपल्या अस्तित्वाचा सगळ्यांना आनंद कसा होईल हे श्रीकृष्णाने आम्हाला 7 दिवस शिकवलंय. मग अशा केवळ आनंद देणाऱ्या विभूतिमत्वांचा जेव्हा वियोग होतो तेव्हा तो कोण सहन करील? कथा सांगून झाल्यानंतर शुकदेव महाराज जेव्हा परत जायला निघाले ना, तेव्हा राजा परीक्षिती पृथ्वीचा सम्राट हात जोडलेले होते आणि नेत्र अश्रूंनी डबडबले होते आणि विचार एकच होता, मी पृथ्वीचा सम्राट असलो तरी गुरुदेव मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई,
कारण वैष्णवाचं येणं ही भगवंताची कृपा आहे आणि त्यांच्या वियोगाची कल्पना कोणीच सहन करू शकलं नाही. न व्हावा वियोग हे वैष्णवजन सामान्य नाहीत. मला एकाने विचारलं पसायदान म्हणजे काय? पसायदान म्हणजे काहीच नाही, फक्त संत पाहिजेत एवढं म्हणणं म्हणजे पसायदान. त्यांनी उपदेशच केला पाहिजे याची गरज नाही. नवी गाडी घेतल्यावर आपण कोणाला भेटायला जातो? कुठे? एरियातल्या सगळ्यात मोठ्या भाईला. काही दिवसांनी होईल पद्धत विठ्ठला. नवी गाडी घेतल्यावर आपण पंढरपूरला जातो, आपण अक्कलकोटला जातो, आपण शिर्डीला जातो, आपण आळंदीला जातो, आपण देहूला जातो. का? त्यांच्या चरणावर हे वाहन घातलं की याला त्यांचा आशीर्वाद मिळेल. आशीर्वाद सज्जनाचा किंवा तपस्व्याचाच का घ्यावा लागतो? कारण कोणाचाही आशीर्वाद फळत नाही. आपण म्हणतो ना कावळ्याच्या शापाने. संत पण एवढे चतुर आहेत ना, शाप द्यायचं होतं म्हणून उदाहरण कावळा सांगितला. असं कोणी म्हणतं का मोराच्या शापाने, कोकिळेच्या शापाने? शाप सांगायला कावळाच पाहिजे विठ्ठला. कुणाचा शाप कुणाचं वरदान फळतं? ऐका, साधनेने उपासनेने ज्याचं मन एकाग्र झालेलं आहे, ज्याचं मन स्थिर झालेलं आहे, ते स्थिर आणि एकाग्र मन ऊर्जावान असतं. कथासुद्धा लक्ष ठेवायची असेल तर ती ऐकताना नीट ऐकावी लागते. आजूबाजूला काही पॅक पॉक चालू असलं तरी आपण फुल्ली कॉन्सन्ट्रेट पाहिजे. जेवढ्या श्रवणात आपलं अनुसंधान असतं तेवढंच लक्षात राहतं. नाही तर मग लोक हसल्यावर आपल्याला हसायची पाळी येते. त्याला विचारलं तू का हसला? तर अख्खी हसली विठ्ठला. म्हणजे हसण्याच्या जागा सुद्धा तेव्हाच कळतात जेव्हा आम्ही लक्ष देतो. साधूचं मन एकाग्र असतं, स्थिर चित्त ते असतात आणि त्यांच्या मनात जो विचार येतो तो तसा फलभूत होतो. त्यांच्या मनात आलं की आपलं काम झालं. सोपं सांगतो तुम्हाला. आता हे सूर्याची किरणं पडतायत, 8 दिवसच झालेत त्यांना. पण 8 दिवसापूर्वी सगळं ढवाळ हवामान होतं. देवाने फोन केला होता इंद्राला. त्यांना सांगितलं जगदीश भाऊंची पत्रिका पोचली आहे ना, मग आता क्लॉक बंद करा 8 दिवस. म्हणजे वारी होऊ दे अजून विठ्ठला. सूर्याची किरणं पडतायत. सूर्याच्या किरणात जर कागद धरला तर जळतो. जळतो कागद. शेजारी नाही विचारलं मी, जळतो का कागद? जळतो नाही जळत. पण मग सूर्याच्या किरणाने कागद जळतच नाही का? काय करायला लागेल? भिंग घेऊन यायचं, भिंग. आणि काय करायचं? कागदावर धरायचं. नुसता कागदावर धरून पण नाही ते जळणार. ती किरणं भिंगात घ्यावी लागतात आणि भिंगावरून कागदावर सोडताना ती एका पॉइंटवर आणावी लागतात. मग कागद जळतो. कागदाला जाळण्याकरता भिंग पण पाहिजे आणि सूर्य पण पाहिजे. पण या पलीकडे सूर्याची किरणं भिंगातून खाली एका केंद्रावर स्थिर केली पाहिजेत. एका केंद्रावर जर ती किरणं स्थिर झाली तर सगळे कागद जळतात. तसं आपल्या इच्छा
आपल्या कल्याणाचा विचार संतांच्या मनात आला की त्या पूर्ण होतात. कारण या पंचमहाभूतात्मक सृष्टीला त्यांच्या आज्ञेनं चालावं लागतं. असे वैष्णवजन 8 दिवस आमच्या सीमाताई, जगदीश भाऊ या परिवाराला आपण आशीर्वाद देण्यासाठी आलात. आणि या वृंदावनाला खरं वृंदावनाचं रूप आपण दिलं. म्हणून त्यांच्याकरता हा आजचा दिवस फार आनंदाचा नाही, हा वियोगाचा, दुःखाचा आहे, मनाला कष्टी करणारा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं दही आपण काढून ठेवू, यूट्यूबचा फायदा झाला. विठ्ठला विठ्ठला. मेन साहेब आल्यावर काजू बदाम ठेवतात, बरोबर आहे. ते फार खात नाहीत, पण साईड हिरो फार फायटिंग करतात. साहेबांनी एक उचलेपर्यंत इकडे डिश रिकामी होते, ते त्याच्याही पुढचे बिलंदर राहतात. ते काय करतात, निघताना ते रिकामी जात नाहीत, ते पुढं कामाला येतं. तसं हे आपल्याला कामाला आलंय. आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निवांतपणे पुन्हा 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 कथा श्रवणाचा आपण आनंद घेऊ. या सगळ्या उत्सवाचा हा यंदाचा काल्याचा समारोप आहे. आणि पूर्वी राजा जर मोहिमेवर जायला निघाला आणि जर त्याच्यासमोरून पानेड्या आल्या, पानेड्या कळतात ना, डोक्यावर 2-4 दुडी घेऊन, त्याच्यामुळं त्यांना मणक्यांचा डॉक्टर माहीत नव्हता. विठ्ठला. आता मनका दुखत नाही अशी गृहिणी दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. तुम्हाला सांगतो, जेवढ्या जुन्या गोष्टी बंद केल्यात ना, त्या सगळ्याचे पैसे द्यावे लागणार आहेत. एकाने मला एक फोटो पाठवला होता, ग्रँडमाज जिम, आजीची व्यायामशाळा. काय काय होतं माहिती आहे तिथं? ते लोखंड नव्हतं, मग जातं. विहिरीतून ती पाणी काढत होती. कशाने? हा, बरं झालं लांबना कबूलच आले ते, त्यांना माहिती आहे, नाहीतरी महाराजांना तेच लागतं. उगाच पिसाना आमना कशाला फिरायचं, लांबना सांगितलं की मग. अजून 2 जणी गोदड्या धुवायला विहिरीवर जायच्या, बरोबर ना, फटाक फटाक चालू, दोन्ही टोकं धरून. हे सगळे आजीबाईच्या व्यायामशाळा होत्या. आज आपल्या प्रगतीला ते सोडणं हेच कारण आहे ना. श्रोते हो, तात्पर्य भावाने मला सांगायचं ते इतकंच आहे की या सगळ्या गोष्टीला आज आपण या समारोपापर्यंत घेऊन आलोय. मी जसं म्हणालो की राजा मोहिमेवर निघाल्यावर समोरून जर पानेडी दिसली की राजा म्हणायचा मोहीम फत्ते होणार का, कारण शुभशकून आहे. पाणी दुडी घेऊन येणारी गृहिणी शुभशकून आहे. तसं आपला उत्सव बरोबर कृष्णापर्यंत पोहोचला असं म्हणायला हरकत नाही. वैकुंठवासी सावळाराम महाराजांचे नातू चेतन महाराज आले म्हणजे आपला काला बरोबर आहे. विठ्ठला विठ्ठला. कारण कीर्तनकार मंडळी ह्या पानेड्याच आहेत. उलट साध्या पानेड्यांच्या मडक्यात पाणी असतं, हे लोक अमृत घेऊन वितरित करत असतात. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगादेत. अशा ह्या उपक्रमाचा हा समारोप आहे. काल्याच्या कीर्तनाची ही परंपरा आहे. तिथपर्यंत आपण जागतिक होतो. आता आपण महाराष्ट्राच्या प्रांतात आलो, कारण कथा हा उत्तर भारताचा प्रघात आहे आणि कीर्तन ही महाराष्ट्राची परंपरा आहे. म्हणजे माणसाने माणसात येऊन करायचं काम खरं तर कीर्तन आहे. म्हणून ते कीर्तन लोकांमध्ये उभं राहून करायचं असतं. विठ्ठला. बरं, काला म्हणजे तरी काय? काला काला म्हणायचं कशाला? इथून सुरुवात आहे. पोरग म्हणतो, आई शाळा सुटली. हां, बोला बोला. पाटी पण सुटली म्हणा. आता पाटी आहे कुठं? ते स्मार्ट बोर्ड वापरतात. फक्त बोर्डच स्मार्ट आहे. हे तसंच आहे रे. मी शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. मग ते म्हणाले, आई मला वाढ. आता जेवण वाढायचं म्हटल्यानंतर आई घेते वाढायला. वाढण्याचाही नियम आहे, बराच वेळ वाढेल त्यासाठी, पण वाढून जातो. काही वाढायचं राहायला नको.
ताटामध्ये वाढताना डाव्या कोपऱ्यात जेवणाराच्या आणि वाढणाराच्या उजव्या कोपऱ्यात चिमूटभर मीठ वाढायचं असतं. जास्त वाढून त्याला बीपीचा प्रसाद देऊ नये. ते चिमूटभर असलं पाहिजे. म्हणजे ते वाढताना थोडं वाढायचं आणि ते शिल्लक राहताना खूप राहिलं पाहिजे. कारण जेवून उठताना आपले हात धुताना वरण आणि भाजीचं तेल लागलेलं असतं, ते मिठाशिवाय निघत नाहीत. म्हणून उठताना ते मीठ सगळ्या बोटाला चोळायचं असतं. म्हणजे हात धुवून पुसल्यावर लोकांचे टॉवेल लाल होत नाहीत. विठ्ठला आता टिश्यू असल्यामुळं काही इश्यू नाही, जाऊ द्या. मीठ वाढायचं असतं. त्यानंतर वाढायला घेतल्यानंतर काय वाढावं पुढे ऐका. डाव्या कोपऱ्यात जेवणाराच्या मीठ वाढलं की अँटी क्लॉक डायव्हर्शन. त्याच्या बाजूला भात वाढावा. तो भात सुपारी एवढाच वाढावा. आणि सुपारी एवढीच इमॅजिन करावी. काहींची सुपारी लय कलिंगडा एवढी असते. भात वाढतात का JCBने डेपो लावलाय कळतच नाही. सुपारी एवढा भात वाढावा. जेवणाची सुरुवात भाताने झाली पाहिजे. पचनाला हलकं आहे. हे आपलं जुनं तत्वज्ञान आहे जेवणाचं. जीवनाचं नंतर सांगतो. विठ्ठला त्या सुपारी एवढ्या भातावर वरण वाढावं. त्या वरणावर तूप वाढावं. त्या तुपावर एक तुळशीचं पान वाढावं. जेवणावर दररोज तुळशी पान घेता येईल असंच जेवावं. नाही तर सांगा उद्या मंगळवार आहे. विठ्ठला झालं. भात झाला. त्याच्या बाजूला भाकरी वाढाव्या. पार्सलवाल्या नाही. बनवत जा जरा, मेहनत घेत जा. घरची भाकरी छान राहते. आणि ती पण तव्याची नाही, पाण्याची नाही, थापलेल्या उकडीच्या. उन्होंने ऐसा ही किया था, इन्होंने नहीं कर रहा है ना. आणि त्या पण तव्यावर भाजलेल्या नको. मग खापरीच्या भाकरी पाहिजेत. जुनी परंपरा तव्याची नाही, भाकरी खापरीची परंपरा आहे. तवा कुठं तवा होता. विठ्ठला रोज नाही पण कवा कवा तरी पाहिजे ना. त्या भाकरीच्या बाजूला भाज्या वाढताना पहिली वरणाची वाटी पाहिजे. त्याच्या बाजूला भाज्या 2 प्रकारच्या असतात, ग्रेव्ही आणि ड्राय. ग्रेव्ही भाजी जवळ पाहिजे, ड्राय लांब राहिली तरी चालेल. कारण जेवताना आख्या ताटात पेर नको घालायला. जसं अंजूर मानकोली रोड नेहमी ओलाच असतो तसं नको. विठ्ठला आपलं कीर्तन म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, नागरिक शास्त्र, भूगोल, समाजशास्त्र सगळं जाता जाता सगळे पिरियड झाले पाहिजेत. मेंटेनन्स झालाच पाहिजे. म्हणून ग्रेव्ही भाजी जवळ वाढायची, ड्राय पुढे. त्याच्यानंतर कोरड्या भाज्या असतात, मेथी, शेपू, ती त्याच्यानंतर असलं पाहिजे. मग कोशिंबीर असली पाहिजे. त्याच्या बाजूला लोणचं असलं पाहिजे. त्याच्या बाजूला ओल्या चटण्या पाहिजेत, पुदिना. त्याच्या बाजूला कोरड्या चटण्या पाहिजेत, बटरची बनवतात ना ती. त्याच्या बाजूला स्वीट डिश. थोडं कमीच खात जा, तुमचा कॉर्नर प्रशांत असला तरी. विठ्ठला याला वाढलेलं काय म्हणतात, ताट. नाही, हा वाढण्याचा थाट आहे. असं समृद्ध जेवलं पाहिजे. मग ते तसं ताट वाढलं, आईने दिलं पोराला. आता पोरच ते, आई गेली कामाला, तिच्या काय होतं ते. त्यानं जी कालवा कालव केली कशाचा तपास नाही. हा त्या सोसायटीमध्ये, तो त्याकडचा ह्या चाळीमध्ये. 10 मिनिटात आई आली, ती पाहते आणि कपाळाला हातच लावला. म्हणे अरे बाळा, इतकं छान ताट वाढलं होतं ना, तू 5-10 मिनिटं माझं दुर्लक्ष काय झालं, त्या सगळ्याचा काय केलं. मग हेच सांगायचं होतं मला. विठ्ठला कोण कोणत्या जातीचा, कोण कोणत्या पंथाचा, कोण उंच, कोण नीच, कोण गरीब, कोण श्रीमंत, कोण ज्ञानी, कोण अज्ञानी, सगळे जिथं एकवटतात त्याला काला म्हणतात. विचारतो का माणूस, बाजूच्या कीर्तनकाराला विचारतो तुझी जात काही आहे, बाजूच्या माणसाला विचारतो. सप्त्यात तारखा घेताना विचारतात का हा महाराज कोणत्या जातीचा आहे.
इथपर्यंत विचारलं गेलं नाही, इथून पुढे कोणी सुरुवात नका करू. विठ्ठला कीर्तनकार त्याची जात बघायची नाही, फक्त तो जातीवंत आहे का नाही ते बघायचं. दुसरा निकष नाही आहे. या सगळ्यांना एकत्र बसवलं जातं आणि जिथं प्रसाद दिला जातो, एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला. आपला दुसऱ्याला भरवायचा आणि आपण ते खायचं जो दुसरा आपल्याला भरविल. हे किती मोठं मिटवणं आहे. समाजातला भेद मिटला का नाही हे जेवणावरून ठरतं. मुलगी बघायला पाहुणे येतात ना, ते जर म्हणाले आज आम्ही जेवूनच जाणार आहोत, याचा अर्थ काय? कन्फर्म विठाला. म्हणजे तुमच्या मान्यता कशावर आहेत? जेवणावरच आहेत ना. अजून बरेच लोक कीर्तन झाल्यावर वारकऱ्याच्या घरी पण जेवत नाहीत. विठाला आणि ते आपल्याला चालतात, हे आणखी विशेष आहे. बरं लाईव्ह आहे. विठाला त्याला सांगायचं बाबा देवाला नैवेद्य दाखवले, तुला चालत असेल तर तुझं आम्हाला चालेल, नाही तर तुझं तुला लखलाभ. ही वारकऱ्यांची पद्धत आहे. ही वारकऱ्यांची पद्धत आहे. आणि असा काला ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांनी केला, जी कृष्णाची परंपरा आहे. मला सांगायला अभिमान वाटतो. काला झाला होता यमुनेच्या वाळवंटात, पण आता यमुनेच्या वाळवंटात तो नाहीये. आता तो फक्त चंद्रभागेच्या वाळवंटात आहे. आणि गोवर्धनला गेलो होतो मी. खाण्याच्या बाबतीत जरा मोकळा आणि सैल आहे, थोडा चॉईसवाला आहे, त्याला इलाज नाही. आता ईश्वर सत्य पुढे मला पाणीपुरी आवडते. आम्ही तिथे गेल्यानंतर म्हटलं कबूल दिलेलं बरं, लबाडीपेक्षा कबुली बरी. जे आहे ते आहे. त्याचा फायदा असा होतो, आपण खायला मोकळे आणि लोकांनाही लक्षात येतं विठ्ठल पाणीपुरी खायला. आता ते दिसलं आणि त्याचा आनंद नाही घेतला तर कसं काय जमायचं. आम्ही गेलो तिथे, ते पंड्याजी आपल्याकडे भागवताचार्य जेवढा गंधावर खर्च करत नाही तेवढा पाणीपुरी गंध लावला असतो. तिथून आम्ही गेलो, तिथे लईच गर्दी होती म्हणून आम्ही ते सोडलं आणि दुसऱ्या ठेल्यावर गेलो पाणीपुरीच्या. तिथं जाताना आम्हाला पाहिल्यावर त्या पहिल्या पंड्याने आम्हाला आवाज दिला, ओ महात्माजी वहा पाणीपुरी मत खाओ, यहा ही खाओ, कम से कम धर्म बचेगा. मला काय म्हणायचंय, जो माझ्या वर्णाचा नाही त्याच्याकडं कुणीतरी काहीतरी सेवन केलं तर धर्म बुडतो, हे त्यांच्या आता हाल आहे. त्यामुळं तिथं वर्णद्वेषाची भांडणं अजून होतात. पटेल गुर्जर गुजरातमधली भांडणं प्रसिद्ध आहे. राजस्थानात भांडणं आहेत. सवर्ण दलित ही भांडणं उत्तर प्रदेशात आहेत. महाराष्ट्रात अशी भांडणं होणार नाही त्याची संतांनी काळजी घेतली. एकची टाळी
सगळ्यात मोठी क्रांती रमेश महाराज कोणती केली असेल तर ही भजन आणि भोजन एकत्र केलंय. भजन एकत्र, हे इकडं आणि दुसरे तिकडं असं नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन भजन आणि सगळ्यांना एकत्र घेऊन भोजन, ही सगळ्यात मोठी क्रांती. महाराज लोकांनी जेवायला जाताना असं सांगू नये, माळकरीने तुमच्या घरात पाणी पण नाही पिणार, असं कशाला पाहिजे. जा जेवा, काय हरकत नाही. आणि बिना माळकरी जेवायला बोलवतो तेव्हा लय काळजी घेतो तो भांडी नवी आणतो जाऊन डोंबिवलीला. गॅस सिलेंडर सगळं धुतो. महाराज येणार आहेत, होईल ना. तुम्ही हळूहळू गेलात, त्यांच्यात हळूहळू बदल होईल. आत्ताशी 3रं वर्ष आहे विठ्ठला. होता हळूहळू. तिथं कशाला आडून पाहायचं, आम्ही पाणी पण पिणार नाही. त्यांचा भाव सांभाळा. तुम्ही जाता जाता हळूहळू त्यांच्यात परिवर्तन होईल. ते वारकरी होतील, ते शाकाहारी होतील, भजन मार्गी बनतील हळूहळू. हा विचार महाराज लोकांनी ध्यानात घेतला पाहिजे. आणि माळ नसताना महाराज आपल्या घरी जेवतायत, हा विचार महाराज ज्याच्या घरी जेवतात त्यांनी पण ध्यानात घेतला पाहिजे ना. अरे आपल्या गळ्यात तुळशी माळ नाही, आपण नेमाने पंढरीची आळंदीची वारी करत नाही, तरी पण वैष्णव आमच्या घरचं जेवतात, हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. नाही तर तो सांगतो महाराज पण आमचे तर जेवतात, काही नाही विठ्ठला. 4 व्हीलर असून जसं तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरता तसं करू नका. आम्ही आपली तुमची वकिली करायला जातो, तुम्ही आमचं डिपॉझिट जप्त कराल. भजन आणि भोजन एकत्र ही संतांनी केलेली क्रांती आहे आणि तो काला वितरित करण्याची ही सेवा आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून महाराजांनी आपल्या चांगल्या परिणामापर्यंतच्या खडतर प्रवासाची नोंद देवाला ऐकवली आहे. या अभंगात कान्होबा हा शब्द जर नसता तर हा अभंग काल्याचा आहे हे कळलं सुद्धा नसतं. कारण तसं कुठंच वर्णन नाही, तसं कुठंच चित्रण नाही. पण या अभंगाची एक पार्श्वभूमी आहे, ती आपल्याला सांगितली की मग लक्षात येईल की हे सगळं असं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये दही दूध तूप लोणी चोरत होते. ते त्या चोरीसाठी झालेत. त्यानं एकाने विचारलं, देवा तू रात्री का जन्माला आला? तो म्हणाला, चोर रात्री येतो, मी तर चोराचा सरदार आहे, मी कसा दिवसा येईल? वृंदावनामध्ये कृष्णाशी भांडणारा एक पंथ आहे. म्हणजे ते दर्शन सुद्धा घ्यायला जातात, ते देवाकडे बघून दर्शन घेत नाही, त्याच्याकडे पाठ करतात. म्हणजे आमचं तुझ्याकडे नाही लक्ष, जा, अशी भांडतात. विरोधी भाव आहे त्यांच्या मनात. त्या गोपीगीताचा सुद्धा पूर्ण विरोधी अर्थ लावतात ते लोक. त्यामध्ये एक श्लोक आहे, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहं श्रवणमंगलम श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना जयति तेऽधिकं जन्मना व्रज श्रयतयन्तिराश्वदत्रयी दयितदृशता दीक्षितावका त्वयि धृतासव स्वां विचिन्वते. तव कथामृतम, त्याचा सरळ अर्थ असा आहे की हे देवा तुझी कथा हे अमृत आहे. आणि ह्यांनी त्याचा अर्थ काय लावलाय, तव कथामृतम म्हणजे एक तर तू आम्हाला सोडून गेलाय, त्यामुळे तुझ्या गप्पा जर कोणी मारायला लागल्या ना आम्हाला मेल्यासारखं होतंय. बघा तुम्ही, ज्याने आपलं नुकसान केलंय त्याचा विषय जर कोणी काढला तर आपण काय सांगतो त्या बोलणाऱ्याला, हे त्याचं नाव नाही काढायचं इथं, त्याचा विषय नाही घ्यायचा, त्याचा आमचा काही संबंध नाही. तव कथामृतम, तुझी कथा आम्हाला आता मेल्याहून मेल्यासारखं करते. आणि मूळ अर्थ काय, कथा अमृतम, भाव बदलला. तप्त जीवनम, त्याचा मूळ अर्थ आहे की तुझी कथा ही तापलेल्या लोकांना, तहानलेल्या लोकांना जीवन आहे, जगण्याचा आधार आहे. बरोबर, हे म्हणतात तप्त जीवनम, तुझी कथा आम्हाला जीवनाला तप्त करणारी आहे. कवी भिरीडितम, कवीनी त्याचा महिमा गायलाय. हे म्हणतात कवी गातीलच महिमा, त्यांना काय
जिकडून पाकिट येईल तिकडूनचा जॅकेट विठ्ठला. कल्मशापहम, कल्मश शब्दाचा अर्थ होतो पाप. ती पापहारक आहे हे म्हणतात, बरोबर आहे. ती फक्त पापहारक आहे, बाकी ती तापदायक आहे. कारण ज्याला आम्ही विसरण्याचा प्रयत्न करतो त्याची तुम्ही आठवण करून देता, हृदयाला वेदना होतात. असे ते उलट विरोधी संप्रदाय आहेत. ते देवाची स्तुती कशी करतात माहिती आहे? त्याच्या स्तुतीचा एक श्लोक आहे, ऐका आपण. व्रजे वसंतम नवनीत चौरम गोपांगनानां च दुकूल चौरम अनेक जन्मार्जित पाप चौरम चोराग्रगण्यम शरणं प्रपद्ये. आता ही काय स्तुती आहे का? ते म्हणतात व्रजे वसंतम नवनीत चोरम, वृंदावनातल्या लोणी चोरा तुला नमस्कार आहे. गवळणींचं वस्त्र चोरणाऱ्या चोरा तुला नमस्कार आहे. भक्तांच्या अनेक जन्मातल्या साचलेल्या पापांना चोरणाऱ्या चोरा तुला नमस्कार आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या चोरा आम्ही तुला नमस्कार करतो. आता एखाद्याला नमस्कार करतो असं म्हणताना चोर म्हणणं काही चांगलं आहे का? तात्पर्य भाव याचा असा आहे की विरोधी पद्धतीने प्रणाम करणे, पण त्याच्यातून व्यक्त काय होतं ते आपण पाहिलं पाहिजे. विठ्ठला मला म्हणायचं काय, भगवंत आलेत ते फक्त चोरी करण्यासाठी. तेव्हा लोणी चोरलं, आता चित्त चोरतो. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे करुण ध्वज, त्याने आमचं चित्त चोरलं. हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. आता चोरी केली त्याचा परिणाम शिक्षा होणारच. कधी केलेली चोरी असू द्या, कधीतरी फाईल उघडी पडते. मेन माणूस सेफ राहतो, तहसीलदार सस्पेंड होतो. विठ्ठल म्हणून कृष्ण म्हणाला, हे पार्थ, विठ्ठला जाऊ द्या, तुम्ही नका फार मेहनत घेऊ, मला काय म्हणायचंय ते पहा. कधीतरी केव्हा तरी बाहेर येतच, उघड पडतच. तशी कृष्णाची चोरी सापडली आणि मैयाने त्याला जी शिक्षा दिली, कृष्णा जा रानात. मला असं वाटतं मुलांनी कर्तृत्ववान होण्यासाठी आयांनी थोडं कठोर झालं पाहिजे. बापाचा पराभव तुम्हीच करता घरात. तो कॉलेजवरून येतो, कपडे काढायला घेतो. तो कॉलेजवरून आल्यानंतर त्याची जीन्स पॅन्ट काढायला एक पाय धाकटा भाऊ आणि एक मधला भाऊ ओढायला, मज सोडवी दातारा. आणि तेवढ्यात त्याचा बाप त्याला हाक मारतो, हे पोरा, अर्धा खासार मी लावले, अर्धा खासार लावायला तू चल. काय चालू आहे? आवनीच म्हणा, पाऊस तसाच आहे सध्या. अर्धा खासार मी लावले, अर्धा खासार लावला, तू चल. तो थोडीफार तयारी पण करतो, पण मध्ये नाक खूप असते. कोण? माझा पोऱ्या ना काही चिखलान उतरल, शोकेशमध्ये ठेव. विठ्ठला तो जी भाकरी खातोय ना, ती खायची भाकरी किती कष्टाने आपल्या घरात आली हे त्याला आईनं शिकवलं पाहिजे. जेवताना आपण अन्न सहज ताटात टाकतो ना, म्हणजे वाढणाऱ्यांनी पण काळजी घ्यावी. विठ्ठल बरं, प्रेमाने वाढणारे प्रत्येक वेळेला नवीन माणसं येतात, त्यांना असं वाटतं महाराज चेंज करूनच पाठवायचा आता. विठ्ठल माझं सुख बघवत नाही. असो, मला काय म्हणायचं आहे की आईनं सांगितलं पाहिजे, बाळा हे सगळं आयतं नाही उभं राहिलं, हे कष्टाने उभं राहिलं. वृंदावन कष्टाने उभं राहिलं ना, श्रम घेतलेत, हे सांगितलं पाहिजे. मुलावर श्रमाचा संस्कार करणारी पहिली आई माता यशोदा आहे. श्रीमंतीला कमी नव्हती. त्यांच्या घरी गोठा किती मोठा असेल, 1 कोटी गायी कृष्णाच्या घरी होत्या.
आणि तरी तो लोणी चोरायला दुसऱ्याच्या घरी जायचा. याचा अर्थ कृष्ण चोर नाही, तो लीला करतोय. का? 1 कोटी गायी आहेत म्हणजे दूध दुभतं किती असेल? आपल्यासारखी 1 पिशवी आखा दिवस चालवायची. विठ्ठला बडो घरानो नंद बाबाजी नित नवा माखन होय. किती दही दूध असेल? सकाळी तो भैया 1 लिटर दूध आणून देतो, संध्याकाळपर्यंत ते 1.5 लिटर. विठ्ठला म्हणजे त्याचं राहिलेलं हे पुरं करतात. काय उपयोग आहे? पण इतकं वैभव, इतकी संपन्नता. पण मैयानी सांगितलं, कृष्णा गो रस खाल्लाय ना, गोधन चारलं पाहिजे. जा रानामध्ये गाई चारायला. आयानी असं सांगू नये, बाळा कशाला जॉब करतं, गोराऊंचा राज भारा येतं आपल्याला, काय कमी आहे का आपल्याला? आराम कर. विठ्ठला तुमच्याकडे किती पैसे आत्ता आहेत हा विषयच मॅटर करत नाही आहे. पण आम्हाला कष्टाची सवयच नाही लागली तर कसं होईल? एक लक्षात ठेवा, सगळ्या सवयी परत लावता येतात, पण कष्टाची सवय एकदा जर मोडली आणि अंगाला जर आराम लागला पुन्हा लागणेच नाही. म्हणून आपण जो महिन्याचा किराणा भरतो तो आपण त्या महिन्यात घाम गाळून ज्या कष्टातून पैसे आणले त्याचाच आणावा. जी जमा होते रक्कम ती गुंतवणुकीत वापरा, पण दर महिन्याचा किराणा कष्टाचाच पाहिजे. कष्ट आहे तर टेस्ट आहे. विठ्ठला मला सांगा ना, जर जिजाऊ आईसाहेबांनी सांगितलं असतं शिवबाला, शिवबा आपला उतारा लय मोठा आहे 7-12, कशाला काय करतो? आईनं सांगितलं, बाळा कम्फर्ट झोन तुझ्यासाठी नाही आहे का? रयत जर डेंजर झोनमध्ये आहे तर तू कम्फर्ट झोनमध्ये काय करतो? तू जा, ही रयत सुखी झाली पाहिजेत. अरे पाण्यावर कपडे धुण्या भांडी करता गेलेल्या पोरीबाळी आपल्या रयतेत सुरत कोणी खान सरदार सुलतान येतो तिला उचलून घेऊन जातो, आणि अशा पार्श्वभूमीवर आपण सुखात राहणं आपल्याला शोभा देत नाही. कीर्तनकाराने मरेपर्यंत कीर्तन केलं पाहिजे. वैकुंठची सावळाराम महाराज शेवटपर्यंत 4-4 कीर्तनं करायचे. हाताला लागलेले सलाईन काढून फेकून द्यायची तयारी असायची. का? समाज जोपर्यंत उद्धाराच्या मार्गाला लागत नाही तोपर्यंत कीर्तनकाराला कीर्तन थांबवण्याचा अधिकार नाही. विठ्ठला आईचा शब्द शिरसावंद्य. मग भगवान रानात जायला निघाले. मग काय काय लागते ती सगळी सामुग्री घेतली, पूर्ण रेडी करून ठेवला सेट. आता उद्या आळंदीला जायचं तर आपली कशी रेडी तयारी असते सगळी ना, वळकटी, कपडे, एकादशीला घालायचे कपडे, नगर प्रदक्षिणा, झळझळीत सोनसाळा, फराळ, ते पण सगळे बसल्यावर खायचा फराळ, एकटं बसल्यावर. आरक्षणातून काही मोहिमा असतात. अजून काय काय लागतं ते आपला साबण, खोबरेल तेल. तिथं पंचायत असते तरी काही गुपचूप फेरण लावली लावतात. विठ्ठला प्रेमानंद महाराजाला जाऊन विचारलं पाहिजे, तुम्ही एवढे सुंदर कसे काय दिसता बिना फेरण लवलीचे? विठ्ठला मला असं वाटतं प्रसन्नता हा देवाने सगळ्यात चांगला चढवलेला मेकअप आहे. याच्यापेक्षा भारी मेकअप नाही. पार्लरवाल्यांना विचारा जाऊन, आहे का त्यांच्याकडं? त्याचं फाउंडेशन नाम आहे. विठ्ठला तयारी असते वारीला. अजून काय काय लागतं वारीला? ताट तांब्या न्यायला लागतो. परत येईपर्यंत पुरल एवढी मशिरी, ते तर तिथून कुठून आणणार? ते तर सगळ्यात महत्वाचं आहे. एवढा डबा भरून लवकर जाण्याची लक्षणं. कृष्णाने पण तयारी सुरू केली, जायचं आहे वारीला, जायचं आहे. मग गाईत रानात चारायला तर जायचं म्हणजे घोंगडी रेडी केली, काठी रेडी केली, पण सकाळी जायचं, रात्री झोपच येईना. असंच असतं ना, पोरं ट्रिपला जातात ना, टूरला, रात्री झोपतात. ते नुसतं इमॅजिन असतं, अशी मजा करू तशी मजा करू, एन्जॉय एम त्या, आणि सकाळी बरोबर अलार्म कधी वाजतो कळतच नाही. अलार्म लावलेला 6चा, शाळेत बोलवलं होतं 7 वाजता, उठतो 8 वाजता. मग तसाच बिना आंघोळीचा सगळं उलटं सुलटं. विको वज्रदंती गालाला लावतो, विको टर्मरिकने दात घासतो.
खालची बटणं वर, वरच्या गुंड्या खाली लावता, गुंड्या पोचतो तिथं. सुंदर ते ध्यान. कृष्णाचंही तसंच झालं. आईनं उठवलं, अरे कृष्णा उठ, रानात जायचंय. खरं तर कृष्ण झोपेत इतका सुंदर दिसत होता ना की आईला उठवण्याची इच्छा होत नव्हती. डाव्या कुशीवर झोपलेले प्रभू, बाल स्वरूप होतं. झोपेत सुद्धा हातातली बासरी घट्ट पकडून ठेवलेली होती. अधूनमधून कानातली ती कुंडलं नाद करत होती. केस अस्ताव्यस्त पसरले होते. कुरळ्या कुरळ्या केसांनी देवाचा चेहरा वेढला होता. त्यावर बांधलेली ती मोर पिसाची घडी सुद्धा शोभिवंत होती. डाव्या हातावर उजवा हात होता. बारीकसं दाताचं दर्शन घडण्या इतक्या ओठांचं मोकळेपण दिसत होतं. मध्येच भगवान खुदकन हसायचे. लहान बाळ झोपेत हसतात, आपण काय म्हणतो त्याला देव हसवतो. आपण मोठे झाल्यावर तो कुठं नाराज होतो समजतच नाही ना. देव हसवतच नाही आपल्याला. तो फोटोग्राफर पण त्याला सांगतो, जरा हसा, काय दिवस आले याच्यावर. विठ्ठल अजून तो कृष्ण जेव्हा झोपलेला असतो ना, तेव्हा लहान मुलं बघा झोपतात तेव्हा डोळा थोडा उघडाच ठेवतात. ते बुबुळ दिसतं त्यांचं. आणि असा तो कृष्ण झोपलेला कंबल कुशीपर्यंत. मैयाला असं वाटलं याला उठवूच नाही आता. पण ज्याला कर्तव्य पार पाडायची असतात त्याला भावना नेहमी आवराव्या लागतात. मैयाने उठवलं, कृष्णा उठ, जागा हो, अरे जायचं आहे ना, हे हरी रानामध्ये जायचं आहे. म्हणजे कृष्ण चरित्र आपल्याला उठवावं कसं हे सुद्धा शिकवतं. हां, आपण कशी उठवतो पोरांना, उठ, अरे त्याला झोपेतून उठवलं का आयुष्यातून. विठ्ठला झोपेमध्ये आपली सगळी इंद्रिये अंतःकरणाच्या गोलकात जमा झालेली असतात. जागं होताना एक एक इंद्रिय आपापल्या जागी जातं. तुम्ही दचकून जर उठवलं तर एखादं इंद्रिय त्या जागेत गेलं नाही तर त्या इंद्रियाचा पॅरालिसिस येऊ शकतो. हे बॉडी सायन्स आहे. मैया हळुवार उठवते, तो दुसरं ब्लँकेट घेऊन झोपतो. पण आईला वर्म माहीत होतं, अरे सगळे मित्र तुझे आलेत. एकदा दोस्त म्हटलं की पोरांचा मोठा वीक पॉईंट, तुझ्यासाठी काय पण. कृष्ण तसाच लगबगीनं जायला निघाला. मैयाने रस्ता अडवला, थांब, का काही न खाता पिता कुठं चालला. कृष्ण म्हणाला, सोमवार आहे विठ्ठला. एकदम दुपारी सोडू ना. मैया म्हणाली, अरे सकाळी तुझ्यासाठी लवकर मी उठले, दयाचं मंथन केलंय आणि लोण्याचे गोळे तयार केलेत. तू खायबा साखर लोणी माझी बाळा, 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 माझी बाळा. जय हो. माझी बाळा, माझी बाळा, माझी बाळा, माझी बाळा, माझी बाळा, तू खायबा साखर लोणी माझी बाळा, तू खायबा साखर लोणी माझी बाळा. हा भंग भाऊराय ह्या चालीत म्हणायची. भानुदास महाराज गोड म्हणतात. भानुदास महाराजांचंच आहे ना, ज्याचा तो गोडच म्हणतो ना. त्यामध्ये भाऊराया ते माझी बाळा खूप वेळा बोलायचे आणि ते वेगवेगळ्या पट्टीत बोलायचे. माझी बाळा, माझी बाळा, माझी बाळा, माझी बाळा, माझी बाळा गा. वेळोवेळा पोरं एकदा सांगून जेवतात का विठ्ठला. आणि ते जे माझी बाळ आहे ते प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पट्टीत असतं का. काही वेळेला पट्टीनेच सांगावं लागतं का.
कृष्णाला सांगितलं, हे बघ लोण्याचा गोळा तयार केलाय, खा ना, खा, तू खायला पाहिजे. कारण आईला माहिती होतं मुलांच्या आरोग्यासाठी आरोग्यवर्धक सगळ्यात चांगला पदार्थ कोणता आहे? मॅगी. विठ्ठला यम्मी यम्मी बनवायला मम्मीन, खायला ढमी, पार वाट लावली पोरांच्या आरोग्याची. त्यांना आरोग्यवर्धक खाणंच दिलं नाही. माणसं 50व्या वर्षी डोकरी होणार आहेत. आता 100 वर्ष जगण्याच्या क्षमता आहेत आमच्या. आमचं आहारशास्त्र बिघडलं, आरोग्य बिघडलं. आरोग्यम धनसंपदा. मैयाने सांगितलं घे लोणी खा. त्याने कसं तरी खाल्लं, चाललो पळत, परत अडवलं. म्हणे आता काय, तुझ्यासाठी भाकरी बनवल्यात, तुला तिथं रानात गेल्यावर भूक लागू शकते, हे ठेव. तो म्हणाला ढाबा आहे. विठाला मैयानी सांगितलं ढाबेवाला पण काउंटरवर घरूनच भाकर मागवतो, ने. म्हणे मी सकाळी लवकर उठून तुझ्यासाठी बनवलंय. तो म्हणाला मी नाही नेणार, तुला न्यावंच लागेल. मला सांगा, घरी आल्यानंतर शाळेतलं ते पोरग जेव्हा घरी येतं तेव्हा आई त्याला पहिला फटका कशावरून मारते माहिती? ती पाण्याची बाटली जशी गेलेली असते ती तशीच परत आलेली असते. विठ्ठल आणि साधारण महिन्याला 2 बाटल्या या स्पीडने त्या घालवण्याचा कार्यक्रम त्याचा चालू असतो. घरोघरी मातीच्या चुली आहेत. विठ्ठला फक्त तुम्ही चिडता, मी प्रसन्नपणे सांगतो. विठ्ठला हो, कृष्णाला सांगितलं हे तू ने, हरी हे ने, हरी ने, हरी ने, हरी ने, हरी. हे नेहारी त्याचं बनलंय. ही भाकरी घेऊन जा. भगवान गेले ते सगळं घेऊन रानामध्ये, सगळ्या गोपाळांना घेऊन गेले. गायी चारायला सोडल्या. गायी चारायला सोडल्यावर कृष्ण खेळायला लागले. रजोगुण जिरवावा लागतो म्हणून लहान मुलं खेळली पाहिजे. मुलांमध्ये खेळणं आवश्यक आहे. गेम करण्यापेक्षा खेळ बरा. विठ्ठला बघू ना त्याचा कीर्तन कसा होता. अरे कुठं करतो काय, खेळलं पाहिजे माणसानी. म्हणून वारकरी संप्रदायात खेळीयाचे अभंग आहेत आणि ते सगळे रविवारी म्हणतात, सुटी असते. विठ्ठला खेळ मांडीला वाळवंती घाई, नाचती वैष्णव बाई रे. खेळता खेळता एकाने घड्याळ दाखवलं, देवा अरे 12 वाजत आले, अजून पहिल्या चरणाचा तपास नाही. तुला पारनेरला जायचं नाहीये का? कृष्ण म्हणाला जर जेवायचं आहे तर नियम असा आहे, ज्या गायी मोकळ्या सोडल्यात त्या आणल्या पाहिजेत. जा पहिले गाया घेऊन या. सगळ्यांना गाया आणायला पाठवलं. सगळे आले, पण तुकाराम महाराज लेट झाले. आपल्यासारखे फार दमलेले, घामाने डबडबलेले, थकलेले तुकाराम महाराज आले. गाया घेऊन आले पण थकले होते. देवाने विचारलं, तुकाराम महाराज एवढा उशीर लागला, एवढे दमले, एवढे थकले, काय झालं? गाया सापडल्या नाही का? बरं सापडल्या नाही म्हणाव्या तर तुम्ही घेऊन आलात. तुकाराम महाराज म्हणाले, देवा गाया सापडल्या, त्या घेऊन आलो, पण त्या आणताना मला काय त्रास झाला तो तुला माहित नाहीये देवा, आणि जाणून घ्यायचा तो पहिल्या चरणात. कामे पीडिलो माया, 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 कामे पीडिलो
म्हटलं बरोबर आहे, पण याच्यात कुठं गाय गोपाळ कसलाच उल्लेख नाही. आणि तुम्ही तर प्रमाण लावून दिलं की गाया परत आणताना उशीर का झाला त्याचं कारण तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. म्हणजे काय, गाय या शब्दाचा अर्थ नुसती गो नाही, नुसती काऊ नाही. मग गाय शब्दाचा अर्थ, गो या शब्दाचा एक अर्थ जसा गाय होतो तसा गो या शब्दाचा दुसरा अर्थ इंद्रिय असा होतो. गो नाम इंद्रिये. मग इंद्रिय म्हणजे गायीच आहेत आणि त्या गायी परत आणायच्या आहेत. कुठे? कृष्णाजवळ. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय या गायीच आहेत 10. त्या आपल्याला आणायच्या आहेत. कुठे आणायच्या आहेत? कृष्णाजवळ. डोळ्यांना कुठं आणायचं आहे? कृष्णाजवळ. कानांना कुठं आणायचं आहे? कानाजवळ. वाणीला कुठं आणायचं आहे? कृष्णाजवळ आणायचं आहे. हात पाय सगळ्या इंद्रियांना कृष्णाजवळ आणायचं आहे. म्हणून गायी वळण्याकरता आम्ही गेलोय, म्हणजे इंद्रिये वळण्यासाठी आम्ही गेलोय. ज्ञानेश्वर महाराजांनी भजन कसं करावं त्याचं वर्णन केलंय. तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनिचित्त, जे राती दिवो न म्हणत उपासिती. सगळ्या इंद्रियांनी देवाची सेवा करणं, देवसेवेचं वळण लागणं म्हणजे भजन मूर्ण आहे. पडिले वळण भाव तो निराळा, पडिले पडिले वळण इंद्रिया सकळा. भानदास महाराज आपले ते आप्पा होते ना, ते म्हणायचे हे पडिले आपण नाही म्हणायचं, आपण पाडिलेच म्हणायचं. कारण अशी वळणं आपल्याला आपोआप पडत नसतात, लय मारून मुटकून आणून बसवावं लागतं. त्यामुळे पडिले नाही, आपण पाडिले म्हणायचं. हां चाल कथेत बास 3 तास तसाच राहून बघ बिना मोबाईलचा. विठ्ठला पडिले नाही पाडिले, मग जमा करावी लागतात, सगळ्यांना आणावं लागतं. मग ती इंद्रिय जेव्हा आणायला जात त्रास किती होतो सांगतो तुम्हाला. भांडण केव्हा होतं, आपल्याला वेगळं करायचं असतं आणि इंद्रियांना वेगळं करायचं असतं तेव्हा भांडण होतं. आपल्याला वाटतं डोळ्यांनी देवाला बघावं, डोळ्यांना वाटतं नटीला पाहावं. आपल्याला वाटतं कानाने भजन ऐकावं, कानाला FM ऐकायचं आहे. आपल्याला वाटतं वाणीने वृक्षवल्ली आम्हा म्हणावं, त्याला श्रीवल्ली म्हणायचं आहे. विठ्ठला मॅटर याच्याचमुळं होतो. म्हणजे इंद्रियांनी असं करावं असं आपल्याला वाटतं आणि त्याच वेळेला इंद्रियांना भलतंच करायचंय. आपण जपमाळ हातात घेतो तेव्हा डोळ्यासमोर काय दिसायला पाहिजे? बोला विठोबा ना, काय दिसतं सांगू नका. विठ्ठला बघायचं आहे काय आणि दिसतं काय. मग त्यावेळेला आपल्या इंद्रियांना आपल्याला समजवायचं आहे हे बघण्यात तुझं कल्याण नाही. जर आणखी सोपं बोलू, आपलं अंतःकरण जितकं घाण असेल ध्यानाच्या वेळेला तेवढं घाण दृश्य दिसतं. काही दिसू शकतं, पुरुषांना स्त्रिया दिसतील, स्त्रियांना पुरुष दिसतील, काही दिसू शकतं, काही नाही. आणि फार त्याने घाबरून जाण्याचं काही कारण नाही. फक्त जेव्हा घाण दृश्य ध्यानात दिसतात तेव्हा त्याचं वाईट वाटलं पाहिजे, म्हणजे आपण साधक आहोत. गोंदवलेकर महाराजांनी कधी विचारलं, ध्यानात चिंच दिसते काय करू? महाराज म्हणाले चिंच दिसण्यात प्रॉब्लेम नाही, तुझ्या तोंडाला पाणी येऊ देऊ नको. विठ्ठला तसं विषय विकार दिसतील तर निघून जातील काही काळाने. मग तुम्हाला फक्त पांडुरंग एके पांडुरंगच दिसेल. फक्त प्रयत्न सोडायचे नाही, साधना सोडायची नाही. त्यांना परत इकडे आणताना त्रास होणार, कारण इंद्रियांना वेगळं काही करायचं आहे. मनाला कळतं, 8 दिवस कथा ऐकल्यावर कळतं काय शुक्रवार आणि शनिवार सारखाच असला पाहिजे, कळतं. पण मनाला विठ्ठला शनिवार किती पावला हे रविवारी कळतं. कथेत सगळ्यांनी ऐकलंय का नाही, पाप काय पुण्य काय, पण ते असेंबल करणं फार कठीण आहे. तिथं जंबल होतं असेंबल.
मग त्या इंद्रियांना समजवावं लागतं की बघ हे छान आहे, एक कृष्ण परमात्म्याला तू शरण गेला, त्याची सेवा केली की सगळं भलं होणार आहे. आणि महाराज हे विकार एवढे हरामखोर राहतात, यांच्या दिंड्याच आपल्या इंद्रियांच्या गावात होत. आता ते मुक्काम आहेत दिंडीचे, खंडाळा, लोणावळा, तळेगाव, कामशेत, तशी विकारांची पण दिंडी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या विकारांच्या दिंडीचा पहिला मुक्काम इंद्रियांकडे असतो. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, तेथुनी प्रवृत्ती कर्माते विये. कुरुठा म्हणजे घर, यांचा म्हणजे विषयांचा. कोणतं पहिलं घर? यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, ते विषय इंद्रियांमध्ये राहतात. मी तुम्हाला पटापट पत्ते सांगतो. काम वासना डोळ्यात राहते, क्रोध भावना जिभेवर राहते आणि लोभ लालसा हाताकडे राहते. विठ्ठला काम वासना कुठे राहते? नजरेत. दृष्टी ठरवते ना आपण. आणि माता भगिनींना तर देवाने विशेष कृपा केली, त्यांना एका क्षणात नजर कळते, त्याला 6 सेन्स म्हणतात. माता भगिनींना देवाने वरदान दिले, समोरची व्यक्ती योग्य का अयोग्य हे तिला लगेच कळतं. आणि एखादा माणूस चुकीचा असेल तर लोक त्याचा रिव्ह्यू काय नोंदवतात माहितीये? हा परमार्थातला अंतर्भागातला विचार आपण करतो. ते देवळात जाऊन घंटाबिंटा वाजवत जातो त्याबद्दल नो डाऊट, पण आपल्या स्वभाव आणि अंतरंग जीवनातले परिवर्तन आवश्यक आहे. चुकीचा माणूस आला तर लोक काय रिव्ह्यू नोंदवतात माहिती? त्याची नजर लय घाण आहे. बरोबर बोलतात ना, नजर घाण आहे. निळू फुले माणूस चांगला होता, पण कुठे पण गेले लोक शिव्याच द्यायची. विठ्ठल दुर्जनाचा इतका चांगला अभिनय करणारा तो एकमेव सज्जन असावा. तो फक्त एवढं पाटील की झालं काम. म्हणजे कामवासना कुठं राहते? नजरेत. नजरेवरून कळतं हो. क्रोध कुठं राहतो? जिभेवर. जिभेवर. लोक म्हणतात ना त्याच्या जिभेला एकदा सुरू होऊ द्या फक्त. आपल्या मनातला क्रोध जिभेवरून बाहेर येतो, त्याचंही प्रमाण आहे. झाली क्रोधासवे भेटी, तोंडा वाटे नरक लोटी. नरक येतो बाहेर. सांगतो ना तुम्हाला. एखादा मला चुकून फोन आला. चुकून आला हे कसं कळतं? तो माणूस गांगरलेला असतो. आता त्याने फोन केल्यावर आपण काय म्हणणार? रामकृष्ण हरी. मी इकडून रामकृष्ण हरी म्हटलं, त्याला कळलं फोन महाराजांना लागला. बरं मग आता रामकृष्ण हरी म्हणून केला होता असं आम्ही खोटं बोलतो, तसं त्यांनी बोलायला काय हरकत होतं? तुम्हालाच करायचा होता असं मग तेच पार करायचं, दुसरं आहे काय? पण तो लईच प्रामाणिक होता. त्याने फोन केल्यावर मी इकडून म्हटलं रामकृष्ण हरी. त्याने तो फोन ठेवला, पण ठेवताना गडबडीत तो ठेवेपर्यंत एक वाक्य बोलला, चायला महाराजाला लागला वाटतं. मी म्हटलं हा सहज जर इतके मंत्र म्हणतो, भांडण झाले होता की वेदच बाहेर यायचे. विठ्ठला यांचा पहिला कुरुठा इंद्रिय हे सांगतोय मी. कामवासना कुठं राहते? डोळ्यात राहते. क्रोध कुठे राहतो? जिभेवर. लोभ कुठे राहतो? हातावर. हा लोभाचा पत्ताच हात आहे. म्हणजे पेपरात बातमी येते बघा, अमुक अमुक अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे पाव पकडलं. हा असू द्या विठ्ठला. म्हणजे लोभ कुठं राहिला? हातात. क्रोध कुठं राहिला? जिभेवर. कामवासना कुठं राहिली? नेत्रात. देवा ह्या गाया तुझ्याकडे आणताना ह्या सगळ्यांचा मला बंदोबस्त करावा लागला, आणि त्यांचा बंदोबस्त करणं खाऊ नाहीये. मला काय त्रास झाला देवा? कामे पिढीलो माया बहुमारी दया नाही. विठ्ठला. काम म्हणजे काय? ते फार महत्वाचं काम आहे. काम शब्दाबद्दल खूप चुकीचे विचार लोकांमध्ये पसरलेत. वात्सायन नावाच्या मुनीने शरीर संबंधातल्या लैंगिक भावनेला काम म्हटलंय, पण काम हा शब्दाचा पूर्ण अर्थ अजिबातच नाही आहे. फक्त सेक्सुअल वर्ड म्हणून काम शब्दाकडे पाहू नये. काम शब्द विद्यारण्यांनी पंचदशीत सांगितलाय. ते म्हणतात अहंकार चिदात्मानव एकीकृत्या विवेकतः इदम मे स्याद इतिच्छा काम शब्दिता. आपल्या मनातल्या उठणाऱ्या प्रत्येक इच्छेला काम म्हणतात.
असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, असं नाही झालं पाहिजे, ही सुद्धा कामना आहे. महाराज म्हणतात त्या इच्छेने मला पीडा केली आणि मायेनं मार दिला. इच्छा कशाची असते आपल्या जीवनात? सुखाची. कोणताही माणूस कोणतीही इच्छा फक्त सुख मिळावं म्हणूनच करतो, दुःखासाठी कोणीच करत नाही. त्या विद्यारण्यांचाच एक श्लोक आहे. बाप कामावरून परत आला, त्याचा श्रावण महिना होता, दाढीची खुटं वाढली होती. त्याने पोराला असं जवळ घेतलं आणि त्याच्या गालाचे पापे घेतले. काय झालं? ते पोरगं कंटाळलं त्याला, कारण बापाला बरं वाटतं पण त्याच्या ते काटे टोचायला लागले. त्याचा श्लोक आहे, श्मश्रू कंटक वेधेन बाले रुदती तत्पिता न चुंबतैव सा प्रीतीर बालार्थे स्वार्थ एव सा. लोक म्हणतात बापाचा किती जीव आहे, ॲक्च्युली पोराचा जीव चाललाय. म्हणजे बाप बाळाच्या गालाचं चुंबन बाळाच्या सुखासाठी का स्वतःच्या सुखासाठी घेतोय? स्वतःच्याच सुखासाठी. म्हणजे कोणतीही इच्छा ही स्वतःच्या सुखासाठी असते. कळलं? मग काम कळलं आम्हाला, इच्छा सुखाची असणं गैर नाही आहे. मग मायेने मार दिला म्हणजे मायेनं नेमकं केलं काय? मायेचं काय काम आहे सांगू? जे जसं नाही ते तसं दाखवणं, हे काम जिचं आहे तिला माया म्हणतात. महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली कल्पना आहे. माऊली म्हणते, माया नावाची एक आई होती आणि तिला 2 लेकरं होती. एकाचं नाव सुखाजी आणि दुसऱ्याचं नाव दुःखाजी. तो दुःखाजी एक दिवस रडत आला आणि म्हणू लागला, मम्मी सगळे दादाच्याच मागे लागलेत. म्हणजे कोणाच्या? सुखाच्या. माझ्या मागं कुणीच नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही. सगळे दादाच्याच मागे लागलेत, माझ्या मागं कुणीच नाही. तेव्हा ती माया नावाची आई म्हणाली, बाळा काळजी करू नको, उद्यापासून सगळे तुझ्याच मागे असतील. तो म्हणाला, कसं काय? तो म्हणाला, मम्मीचा तुला अजून अंदाज नाही बाळा. हिनं काय केलं माहिती? त्या सुखाजीचा युनिफॉर्म दुःखाजीला घातला आणि दुःखाजीचा युनिफॉर्म सुखाजीला घातला. माणसं माणसाचा अंदाज कपड्यावरूनच तर घेतात. लोक काय म्हणतात, कपडे कशाचे आहेत? सुखाचे. लागले त्याच्या मागं. ॲक्च्युली ते काय आहे? दुःख आहे. लोक म्हणतात कपडे दुःखाचे आहेत, सोडून द्या. ॲक्च्युली तो आहे कोण? सुखाजी. आता ओवी ऐका. जे लोकीचा चंद्र क्षय रोगी, जेथ उदय होत असता लागी, दुःख लेवोनी सुखाची अंगी सळीत जगाते. विठ्ठला म्हणजे ज्याने आम्हाला सुख प्राप्त होणार आहे त्याचे कपडे कशाचे आहेत? बाबा मी नाही माळ घालणार, दुःखाचे कपडे. विठ्ठला. एक जण तर मला म्हणाला, महाराज मग ते माळ घातले लोक मला बुवा म्हणतील, मग का बाई म्हणतील काय? आनंद कशात आहे हे कळलं तर पाहिजे ना. वारीमध्ये फार त्रास असतो असं कोण म्हणतो? ज्यांनी वारी केली नाही तो. तुम्हाला वारीतला त्रास दिसतो पण वारी किती खास आहे जो करतो त्याला माहिती ना. त्रासाची फक्त चर्चा आहे, तिथला आनंद. पायाला फोड येतात पण आळंदीची ओढ तशीच राहते. विठ्ठला. एक लक्षात घ्या, वारीमुळं पायाची सूज वाढते पण मनाची सूज मात्र उतरते. तुम्हाला माहिती आहे मन सुजलंय आपलं. ते आपल्याला वाटतं तब्येत छान झाली, तब्येत नाही, सूज आली आहे. दुसऱ्याला आनंदात पाहिल्यावर आपल्याला जर त्रास होत असेल तर समजायचं सूज आपल्याला पण आली आहे. विठ्ठला. वारीला गेल्यावर सूज उतरते म्हणजे काय होतं? वारीला गेलेला माणूस म्हणतो किंबहुना सर्व सुखी. सूज उतरली. सगळ्या आनंदात राहो हे वाटणं म्हणजे सूज उतरणं आहे. माया काय करते? जिथून दुःख आहे ते सुख आहे असं दाखवते आणि जिथून सुख आहे तिथं दुःख आहे असं दाखवते. मला सांगा ना, आम्ही कामाने आम्हाला सुखाची आशा जागृत केल्यावर मायेनं जिकडं नेलंय तिथं आपण सॅटिस्फाईड आहोत का? मी तुम्हाला सोपं विचारतो. जे एकदमच बारीक आहे ते दवाखान्यात का जातं? बोला. एकदम बारीक आहे दवाखान्यात का जातं? जाड व्हायला. तो पर्सनॅलिटी पाहिजे. पण जो जाड झालाय तो दवाखान्यात का जातो? मग नक्की सुख कशात असतं? विठ्ठला.
सायकल चालवणारा माणूस बाईक घेतो, फोर व्हीलर घेतो आणि ती घेऊन जिमला जाऊन सायकल चालवतो. याला रिसायकल म्हणतात. विठ्ठला नेमकं सुख आहे कशात हा मोठा प्रश्न आहे ना. जे गरीब आहेत ना ते घरात अंबानीचा फोटो लावतात आणि अंबानीच्या घरी लंगोटी नेसलेल्या का हिमालयातल्या साधूचा फोटो. नक्की लावायचा कोणाचा? विठ्ठला. हा 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 काय कमाल आहे ना, काय कमाल आहे. माणसं बंगला बघायला अँटिलिया कुठं जातात? मुंबईला. आणि मुकेश अंबानी दरवर्षी न चुकता बद्रीनाथला आणि केदारनाथला. त्याला पण माहिती आपण कुठे गेलो पाहिजे. तशा ह्या स्पर्धा आहेत. आम्ही दुसऱ्याकडं पाहतो, तो आणखी दुसऱ्याकडं. ही चुकीचे पत्ते आपल्याला दिले गेलेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही याच्या आश्रयाने सुखी होऊ, आम्ही त्याच्या आश्रयाने सुखी होऊ, असं माया आम्ही दाखवते आम्हाला. आम्ही तिथं जातो आणि आपल्या मुस्काटात फटका बसतो. मग माणसं तिथून परत येतात. सुख मिळेल या आशेनं गेल्यानंतर त्या विषयाने दुःख देणं म्हणजे माया बहुमारी. माणसं कंटाळतात, त्रस्त होतात, परत नको असं होतंय ना. तरी सरोवर आटले की राणी दुखिया दुखी भेटले. पहा ना तुम्ही, माणसं एकमेकाला भेटल्यावर नेहमी एकच वाक्य बोलतात, महाराज तुमचं बरं आहे. आता आमचं बरं आहे तर तुमची कुठे लंका पेटली? सगळ्यांचं बरंच आहे की. तुम्ही ज्याला सुखी मानता जवळ गेल्यावर कळतं त्याच्याही जीवनामध्ये दुःख आहे, फक्त तिथं सुख आहे. हा भ्रम निर्माण करून दिला मायेनं. महाराज म्हणतात फार मार बसला, कारण जिथं जिथं गेलो तिथं तिथं वाट्याला काय आलं? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताये बडे, दुःख पर्वताये बडे, दुःख पर्वताये बडे. सुख पाहता जवा पडे दुःख पर्वताये बडे, दुःख पर्वताये बडे, दुःख पर्वताये बडे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताये बडे, दुःख पर्वताये बडे, दुःख पर्वताये बडे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताये बडे, दुःख पर्वताये बडे, दुःख पर्वताये बडे. कोणी म्हणेल मग काय प्रपंच सोडून द्यायचा का काय? नाही, प्रपंच करावा तो कर्तव्य बुद्धीने. असोनी संसारी भाकरी भाजल्याच पाहिजेत, भाजी बनवली पाहिजे. कोडेल कोण बनवेल? तो तर आपल्याला बनवायचाच आहे. फक्त सगळ्यांचं करायचं. पाहुणे रावळे आले त्यांची सेवा करा, त्यांचा मानपान करा, सगळं करा. पण हे केल्यावर याच्यानं मी सुखी होईल खोडरभर खाली खोडून काढा. तुमची सुख त्या वस्तूत विषयात घातली ना 100% दुःखी होणार. तो फक्त कर्तव्य बुद्धीने करायचा, त्याच्यातून सॅटिस्फाईड व्हायला नाही जायचं. विमानातून गंधर्व नगर दिसतं. गंधर्व नगर म्हणजे ढगांचे राजवाडे दिसतात, ते फक्त बघायचे, सेल्फी काढायची, मुक्काम नाही करायला जायचं तिथं. विठ्ठला. मला एका श्रोत्याने विचारलं, महाराज किती वर्ष झाली कीर्तन करता? म्हटलं तुला काय करायचं का, पेन्शन चालू करतो काय मला लवकरच? म्हटलं मी कीर्तन करतो त्याला आता हे 33वे वर्ष आहे, माझं रनिंग 44 आहे. तो म्हणाला मग तुम्हाला तुमच्या 33 वर्षाच्या प्रवासात काय वाटतं अभ्यासाबद्दल? म्हटलं सगळ्याचं तात्पर्य फक्त मी एवढं समजलोय, काय आनंदासाठी परमार्थ करावा, प्रपंच आनंदाने करावा. विठ्ठला. कोणी मान देईल तेव्हा बरं पण नाही वाटलं पाहिजे, आणि कधी मान नाही मिळाला तर वाईटही नाही वाटलं पाहिजे. त्याच्यावर उठान जरा. जोपर्यंत आम्ही त्याच्यात आहोत तोपर्यंत प्रॉब्लेम आहे. एकाने एक प्रश्न विचारला मला, आपला गावालाच माणूस आहे, आमची माती आमची माणसं. तो मला काय बोलला, महाराज यो आवरा पाणी पडतं, गारे आवऱ्या भिजताना येवना गौरी भिजत असतील. समजलं का तुम्हाला? मी एकदा पुण्यात हा दृष्टांत सांगितला आपल्याच भाषेत. ते इतके खुश झाले, ते म्हणाले तर प्रत्येक कीर्तनात थोडं थोडं बोलत चला. म्हटलं जुरुक जुरुक बोलत जा विठ्ठल. हे बघा
बघा शुद्ध भाषा आली पाहिजे, पण आपली प्रतिमा आपण कधी कधी आपले गाववाले महाराज लोक पण लय शुद्ध बोलतात, दया येते मला विठ्ठला. ही आपली बोली भाषा जपायची कोणी? गुजरातीला असतात का त्यांची भाषा बोलायला? ते भेटल्यावर बोलतात का नाही केम छो, मग आपण जेमतेम तर छो. हे बोलेल कोण? एक जर ब्राह्मण बाई पाहुणी आली आपल्याकडे का आपल्या बाया आपली भाषा डायरेक्ट सोडून देतात, तिच्या समोर शुद्ध. किती वाजळे, काय गरज आहे? ती दुसरी पण बोलते 12:30 वाजळे. बरं आहे आता सिद्धा सांग ना 12:30 वाजलं विठाला. चेतनजी महाराज असं आहे, एखादी संस्कृती केव्हा संपते माहितीये? जेव्हा दोन गोष्टी संपतात, वेशभूषा आणि देशभाषा. विठाला जाऊ दे, आपला काय चालला होता? गाऱ्या आवऱ्या भिजतान येऊ ना गौरी भिजत असतील. येऊ ना साहेब, येऊ ना कळलं का तुम्हाला? विमानाला आमच्याकडे इवान बोलतात, इवान. येऊ ना. मी त्याला म्हटलं अरे तुला समज कसा नाही का? पाणी पडल्यावर गाऱ्या भिजतील, येऊ ना कशी काय भिजतील? तो बोलतो का? अरे येऊ ना ढगाच्या वर्षा असतात. इवान भिजत नाही कारण ते ढगाच्या वरून आहे, वरून खाली आहे, वर ऊन आहे. विठाला आता मला काय सांगायचं ते जरा ध्यानात घ्या. आपल्याला कुठं जर मान भेटला आणि जर समजायचं याचा इवान खालीहूनच आहे अजून. जरा कुठं मान नाही मिळाला का तोड असा चंबू गबाळ्या होतो, समजायचं याचा इवान अजून ढगाच्या वर गेलाच नाही. श्रोते हो, संसारात जर आनंदाने राहायचं आहे आणि अखंड भजन करायचं आहे ना, आपली येऊना ढगाच्या वर्षा पाहिजेत. विठाला कृष्णा, आमची इंद्रिय विषयाच्या संपर्कात राहिली त्यामुळे वेदना मिळाल्या, त्रास झाला. ते म्हणले त्रास झाला पण मग प्रवास व्यवस्थित पूर्ण झाला. देवा प्रवास झाला पूर्ण, पण तो आमच्या जोरावर झाला नसता. आमचा प्रवास पूर्ण झाला तुझ्या राहिलो आधारे, आधारे तुझ्या राहिलो आधारे, आधारे तुझ्या राहिलो आधारे, आधारे तुझ्या राहिलो आधारे, तुझ्या राहिलो आधारे, तुझ्या राहिलो आधारे, तुझ्या राहिलो आधारे झाले अवघेची बरे. तुझं सहकार्य घेतलं, तुझी मदत घेतली म्हणून बरं झालं. जेव्हा मनोवृत्तीला विकार गांजतात तेव्हा साधकाने कृष्णाचा आधार घ्यावा. बरं, इंद्रियांची तरी काय चूक आहे? त्यांची डिमांड फक्त एकच आहे, त्यांना माहीत झालेल्या विषयांमधला सर्वोच्च विषय त्यांना उपभोगायला मिळावा. ही अपेक्षा आहे इंद्रियांची.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांच्या याच अपेक्षेनं तुम्ही देवापर्यंत जाल, कारण सगळ्या विषयांमधला सर्वोत्तम विषय तर श्रीहरीच आहे ना. सगळ्या विषयांमधला सर्वोत्तम. मी कृष्णाचा आधार घेतला, डोळ्यांनी बघायला त्याच्यासारखं दुसरं रूप नाही, वाणीनं घ्यायला त्याच्या गुणनामासारखा दुसरा विषय नाही, कानानं त्याच्या कीर्तीसारखा ऐकायला दुसरा विषय नाही, सेवा करायला त्याच्यासारखा दुसरा विषय नाही. त्यामुळं या इंद्रियांना मी समजवलं हे सगळं भगवंताच्या सेवेत लावा. त्याच्यामुळं विकारांचा जो ससेमिरा मागे लागला होता तो चुकला आणि आमचं बरं झालं. कोणत्याही अडचणीत सापडलेल्या साधकाला देवाचा आधार बाहेर काढतो. आधार तर तुम्ही काढलेलाच आहे विठ्ठला, हो, पण तो फक्त गॅसला लिंक करायचा. आधार आधार. एका गावामध्ये एक मेहतर होता. गावातला मैला गोळा करतो त्याला मेहतर म्हणतात. तो गोळा करत निघाला. त्या गावच्या सावकाराची एक देखणी लावण्यवान कन्या होती. याने तिला पाहिलं आणि तिच्या सौंदर्याचा त्याला वेध लागला. तो घरी येताना त्याचा बिघडलेला चेहरा त्याच्या बायकोने ओळखला. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, बायको ज्याला साधू म्हणत नाही ना तोपर्यंत तो खरा साधू नाहीच. विठ्ठला हा, या ठोंब्याला ती डायरेक्ट बोलते, लोकांना पासवाल विठ्ठला. त्यामुळं बायको जर म्हणाली ना माझा नवरा साधू आहे, त्याला कोणता मंत महामंडलेश्वर काही म्हणू द्या, तो परफेक्ट. कारण आपल्या वासना, भावना, कल्पना यांचा सगळ्यात चांगला परिचय तिलाच असतो. तिने याला ओळखलं. ते म्हणते का काय गडबड आहे. हा पण निर्लज्ज कबूल झाला. तो म्हणाला त्या सावकाराच्या मुलीला पाहिलंय, तिला परत बघण्याची इच्छा आहे. ही म्हणते हा कसाही असो माझी ड्युटी मी व्यवस्थित पार पाडी. ही गेली आणि त्या मुलीच्या महिनाभर सेवेत राहिली. 1 महिनाभर सेवा झाल्यावर तिने हिला विचारलं, काय ग तू कोण, कुठली, माझी सेवा का करते. ते म्हणाली माझ्या नवऱ्याने तुम्हाला एकदा पाहिलंय, परत एकदा तुम्ही त्याची भेट घ्यावी म्हणून तुम्हाला प्रसन्न करायला मी सेवा करते. तिला हिचं जीवन धन्य वाटलं. ती काय म्हणाली, ठीक आहे पण माझी एक अट आहे, तुझ्या नवऱ्याला सांग. म्हणे कोणती. त्याला सांगायचं मी तुला भेटेन पण मी सांगते तसं वागायचं. काय, घरदार सोडायचं, रानात जायचं, कोणाकडं बघायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. जमलं तर पहा. ही विचार करते शक्यच नाही. हा ठरवून 8 दिवस कधीच पोहोचला नाही. हा रानात कधी पोहोचायचा. ती आली घरी. हा दारातच बसला होता 1 महिनाभर काकडा समाप्तीपर्यंत. आईसी वाट पाहे काही निरोप का मुळे. ती आली. आल्यानंतर हा लांबूनच विचारतो काय झालं. तिने सांगितलं व्ही फॉर विक्ट्री. आणि काय झालं. ती हो म्हणाली. आवड्या मारायला लागला. थांबा म्हणे नाचू नका. का. तिने अटी फार घातल्यात. म्हणजे कोणत्या. ती म्हणते मी त्याला परत भेटेन पण त्याने घरदार सोडायचं, रानात जायचं, कोणाशी बोलायचं नाही, कोणाकडे बघायचं नाही, फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. जमेल तुम्हाला. 50 वर्षे सप्त्यात महाराज लोक सांगून मेले. हा तसाच होता. पण ती भेटणार म्हटल्यावर वळकटी घेऊन डायरेक्ट रानात. ती हैराण. गेला रानात बसला. लगेच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कोणाकडे बघायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही. सुरुवात. 3 दिवसात आजूबाजूच्या लोकांना कळलं कोणतरी बाबा जंगलात आलाय. बंगल्यातल्यांना जंगलातल्यांचं लय आकर्षण असतं. एकाने लगेच दर्शनाची बारी लावली, दुसऱ्यानी प्रसादाचा स्टॉल. 4थ्या दिवशी एकाने पुस्तक छापलं बाबाजी के चमत्कार. विठ्ठला. तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी न वाचता अध्यात्मात जर उतराल तर फसाल. विठ्ठला. परमार्थ भाबडेपणाने नाही, डोळसपणाने श्रद्धायुक्त होऊन करायचा विचार आहे. तो सावकार पण दर्शनाला एक दिवस. हिचा पप्पा गेला. तो जाताना सोन्याच्या मोहरा घेऊन. यांचा 4था 5वा दिवस होता. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. हा गेला तिथं. त्या मोहरा ठेवल्या. तो मोहरा बघेच ना. शेवटी याने प्रार्थना करून पाहिलं महाराज मोहरा आणल्यात, सुवर्ण मोहरा. नजराना आणलाय. नजराना नजराना. पण ते भजनात रमले होते.
त्यांना माहीतच नाही 12:30 वाजून गेले. हा आणखी प्रभावित झाला. का? काहीच घेत नाहीत. काही वेळेला नंतर घेतात विठाला. त्यापेक्षा आपलं जेवायचं तेव्हा बरं विठाला. हो, काहीच घेत नाही, काहीच बोलत नाही. बोलत नाही म्हटल्यावर फार गर्दी असते. आणि खरं आहे, हे बोलायचं म्हणजे लय झंझटीत, लय अभ्यास करावा लागतो. बोलत नाही बास. तो घरी आला, जेवायला बसला होता. जेवताना त्याने विषय काढला. एक बाबा आपल्या जंगलात आले, कोणाकडे बघत नाहीत, कोणाशी बोलत नाहीत, फक्त रामकृष्ण हरी म्हणतात. ही पोरगी वाढताना हसली. ही हसल्यावर बाबाने विचारलं, काय ग तू का हसलीस? ती म्हणाली, नाही 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 उगाचच. तिने ते टाळलं, कारण तिला माहिती होतं हे आपलंच पार्सल रानात डिलिव्हर्ड झालंय, ॲमेझॉन. ती म्हणाली, पप्पा तुम्ही महाराजांचं दर्शन घेतलं का नाही? उद्या मी जाणार. ती पण गेली. तिने पहिली गर्दी हटवली सगळी. वारकरी VIP हे फक्त म्हटलं जातं विठाला. तिथला गोंधळ तसाच असतो. सगळी गर्दी हटवली आणि ही एकटीच गेली तिथं. नमस्कारा करता हात जोडले, हातातल्या कंकणांचा आवाज झाला. महाराज रमले होते. 6वा दिवस रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. शेवटी तिने महाराजांच्या पायाला हात लावला. महाराज डोळे उघडून बघा, जिच्यासाठी तुम्ही जंगलात आला आहात मी तीच आहे. महाराजांनी तोंड उघडलं, डोळे नाही उघडले. महाराज डोळे न उघडता तिला बोलतात, ए बाई तू तीच असशील, पण मी आता तो नाहीये, परत जा विठाला. त्याचा भविष्यकाळ तुम्हाला कळला. जरा भूतकाळाकडे बघा हो. आपला स्वतःचा संसार असताना एखाद्या सुंदर कन्येच्या सौंदर्याला पाहून मोहित होतो, कामे पिढीलो. मग एवढ्या घाण अंतःकरणाचा तो तिला म्हणतो तू तीच आहे, पण मी आता तो नाहीये. हे परिवर्तन कोणी घडवलं? तुझ्या राहिलो आधारी. नामाच्या आधाराने हे घडू शकतं. काम क्रोध केले घर रीती. महाराज म्हणतात म्हणून सगळं बरं झालं. कृष्णा प्रवास इथपर्यंतचा यामुळं झाला. फरक इतकाच आहे, इथपर्यंत तुझ्यामुळं झालाय, नंतरचाही तुझ्यामुळंच होऊ दे. आता येतो काकुलती विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. तुका म्हणे तुझ्या भिडा म्हणा. खरंच तुका म्हणे तुझ्या वेळा. तुका म्हणे तुझ्या वेळा. तुका म्हणे तुझ्या वेळा. तुका म्हणे तुझ्या वेळा. तुका म्हणे तुझ्या
कान्होबा हा. जो जपे हरि नाम को हरि नाम को दृढ़ भरोसा मन में करके जो जपे हरि नाम को कहता है ब्रह्मानंद ब्रह्मानंद कहता है ब्रह्मानंद ब्रह्मानंद बीत समाएगा सोही परम पद पावेगा सोही परम पद पावेगा जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा आवघेची कान्होबा है गेली पिढा तुझ्या राहिलो आधारे झाले अवघेचे बरे झाले तुझे वर्णी गुणना जीवानी तुझे वर्णी गुणना जीवानी तुझे वर्णी गुणना ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा आतापर्यंत तुझ्या कृपेने बरं झालं इथून पुढे पण बरं होऊ दे का यंदा कृष्ण कथा असली तरी पुढच्या वर्षी राम कथा आहे आता येतो काकुलती देवा तुका म्हणे तुझ्या भिडा आता पुढच्या वेळेला हे पण सांगावं लागणार नाही त्यांना विठ्ठला विठ्ठला भाविक मंडळी आमची वाजवला परत कोणी बोलला तर कारण ते ज्या प्रांतातून येतात तिथं नुसत्या बोलणारेच लोक आहेत ना हा प्रेमाचा दरबार आहे हा प्रेमाचा दरबार आहे इथं अभिव्यक्त व्हायला स्वातंत्र्य आहे तुका म्हणे तुझ्या भिडा कान्होबाई गेली पिढा मी तुझा आहे
हे त्यांना कळल्यामुळं ते पळून गेले. आता त्यांचं बळ काही चाललं नाही. मग ज्याच्या आधाराने हे घडलं त्याची लीला गायली पाहिजे. त्या लीलांमध्ये एखादी लीला गावी, एखादीच गावी पारनेरला पोचायला विठाला. कृष्ण दही दूध तूप लोणी चोरायचा, त्याने गवळणींना मनाला आनंद असायचा. हे बघा, पोटासाठी किती वेळ द्यावा याचं गणित आधीच करून ठेवा. नाही तर एखाद्या साधूने आपल्याला नामस्मरण करायला जर सांगितलं तर आपण त्याला असं उत्तर द्यायचं नाही, इथं मारायला फुरसत नाही. तुला कोणी उद्योग सांगितले? किती व्यस्तता असली तरी आपली जेवणाची वेळ राखीव असते. जशी भोजनाची वेळ राखीव आहे तशी भजनाची वेळ पण राखीव पाहिजे. भगवंताच्या लीलांसाठी त्यांनी त्यांचं जीवन कमी गरजांमध्ये ठेवलं होतं. कारण आपण गरजा वाढवत गेलो तर व्यवस्था वाढवावी लागते, आणि व्यवस्था वाढवावी लागली की वेळ द्यावी लागते. साधू लोक कमी व्यवस्थांमध्ये का राहतात? वेळ कमी लागतो म्हणून. आमच्या सरळामेला एक योगी झाले नागेंद्रनाथ महाराज. ते सह्याद्री पर्वतात ते आजा पर्वतला तप करायचे. त्यांचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. ते जे वाल्मिकींची समाधी आहे त्याच्यावर ते 1.5 किलोमीटर त्यांची गुहा होती ध्यानाची. तर त्यांच्या व्यवस्थेत जे संन्यासी होते ते मला काय म्हणाले, तुम्ही जरा नागेंद्रनाथ महाराजांना बोला, कारण ते कधी कधी 8-8 दिवस इथं मठावर येत नाही, आणि जेवणाची व्यवस्था इथं आहे, वर नाही, गुहा आहे ती. नागेंद्रनाथ महाराज खाली आल्यानंतर मी त्यांना विचारलं, महाराज तुम्ही 8-8 दिवस कधी कधी गुहेत थांबता, कलियुगात प्राण अन्नमय आहे, एकादशीला पण फराळ लागतोच, मग तुम्ही 8-8 दिवस कसं काय करता? त्यांनी काय उत्तर दिलं माहिती आहे? त्यामुळे महाराजजी, मी ज्या गुहेत बसतो ना त्याच्या वरच्या बाजूने एक झरा वाहतो, कायम 12 महिने येतो, आणि त्या झऱ्याचं पाणी लिकेज होऊन त्या गुहेत बाजूला असं पाणी साचून ओलं तयार झालं आहे, आणि त्या ओल्यावर गोड गोड चवीचं लागणारं गवत उगवतं. मी काय विचार करतो, फक्त जेवणासाठी गुहेतून मठावर जा आणि परत या, याच्यामध्ये जायला 1 तास, यायला 1 तास, तिथं जेवायला 2.5 तास माझे साधनेतले वाया जातील. त्याच्यामुळं लागतं तर किती, हे आपलं गवत खातो आणि इथंच साधन करतो, असं जीवन जगणार येते आहे. आणि इथं आपण 1 माळ जप सांगितलं म्हणतो मारायला फुरसत नाही. काय करावं आपण? कहा राजा भोज और कहा गांगू तेली. त्या गवळणीने काय केलं? कृष्ण एके कृष्ण. मग दही दूध तूप लोणी चोरण्याच्या निमित्ताने त्या मुद्दाम जाऊन सांगायचे त्याला, तुझ्यात हिंमत असेल तर माझ्या घरी येऊन दाखव, 10 गोळे आहेत, कसा चोरतो पाहू. कृष्ण काय म्हणायचा, अय ही कंप्लेंट नाही आहे, ही इन्फॉर्मेशन आहे. ती काय म्हणते 10 गोळे आहेत, कसा खाऊन दाखव. त्याचा अर्थ आहे 10 गोळे ठेवलेत, येऊन खा विठाला. भगवान तिच्या घरी जायचं. एका गवळणीने तर कृष्णाला चॅलेंज केलं, तू माझ्या घरी लोणी चोरून दाखव, नाही तुला बांधून ठेवलं तर मला विचार. भगवान म्हणाले मला बांधायची भाषा करते, थांब तुला दाखवतो. देवाने चॅलेंज स्वीकारलं. 1 मॅन आर्मी, गो अहेड. एकटेच गेले, दही दूध तूप लोणी सगळं खाल्लं. ते गवळण झोपली होती ना, त्यांच्या दाढी वेणीची दिली गाठ मारून, आणि बाहेर जाऊन अनाऊन्स केला, उद्या पहाटे 5:30ला शिमग्याचं सोंग निघणार आहे, उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा. मला म्हणायचं काय आहे, कृष्णाने इतक्या फटफजित्या केल्या सगळ्या जणींच्या, त्यांनी तक्रारी केल्यात. गवळणी सांगती गाराणी, रात्री आला चक्रपाणी. काय काय करतो, दुसरी आली धावत, याने बाई काय केली मात. आमच्या सुनांना हा छळतो. तिसरी आली धावोनी, याने बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोईची गाठ देवोनी. गाठबाई कुणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, कोटवर सुसू धिंगाणा. गवळणी गारहाणी सांगती यशोदेसी, गवळणी गारहाणी सांगती यशोदेसी. गवळणी गाराणी सांगती यशोदेसी, गवळणी गाराणी सांगती यशोदेसी. दही दूध खाऊन या पळून जा ऋषिकेशी, दही दूध खाऊन या पळून जा
कानाबाई तुझा तुला गोड वाटे याच्या घोड्या सांगू किती महीपत्र सिंधू वाटे तुला गोड वाटे याच्या गोड्या सांगू किती महिपत्र सिंधू वाटे मैया निर्णयावर आली उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना रानात गेलेले भगवान खेळताना दमले एका गोपाळाने सांगितलं देवा बस कांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या कालवून त्याचा काला केला कमळाकार बसवलं होतं देवाने कमळाकार म्हणजे कमळाची रचना अशी असते कशी असते तुम्हाला माहिती आहे विठ्ठला कमळाला रचना असते मग त्या कमळामध्ये मी कमळाबद्दलच बोलतोय मोठ्या पाकळ्या असतात त्या बाहेर असतात आणि छोट्या पाकळ्या असतात त्या आत असतात कमळ असंच असतं असंच पाहिजे मग त्यावेळेला कृष्णाने काय केलं जे मोठे मोठे मान्यवर गोपाळ होते ना ते सगळे मागं बसवले आणि जी साधी बोळी माणसं होती ती जवळ आणली जय जगा धाकुटिया होई जे तै जवळी कमाशी असा काला आपल्या हाताने प्रत्येकाला भरवला जो या त्या वृंदावनात होता तसा या वृंदावनात आहे या म्हणजे स या बिभ्रद वेणुम जठर पटय शृंग वेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरी सुरदो हासयन्नर्म विस्वये स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुक्बाल केलिहि कुंडली गवरदा श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली सीमाताई आणि जगदीश भाऊंनी हा केलेला संकल्प इतका गोड आहे म्हणजे कधी कधी असं वाटतं की ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय जर आता असते इथं उभे तर तुम्हाला दोघांना उराशी घेऊन कवटाळलं असतं प्रेमाने तुमच्यावर हात फिरवला असता त्याचं कारण आहे महाराज कलियुगामध्ये समाज बिघडेल कसा अशी व्यवस्था आहे आदरणीय साहेब आपल्या बाजूला बसलेत असा मांडप असेल तरच त्यांचं टेन्शन कमी होईल कारण समाजामध्ये जो गुन्हेगारीचा प्रांत वाढतोय बलवान होतोय अन्याय अत्याचार हे सगळे थांबतील असा फक्त हा एकच मांडव आहे आता समाजाला काही चांगलं मिळेल समाज जिथून सुधरेल समाज जिथून सुसंस्कारित होईल असा संकल्प आपण केला भगवंताने आपल्याला अनंत पटीने ऊर्जा द्यावी आणि असं कार्य देण्याची प्रेरणा द्यावी अजून सांगतो तुम्हाला देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे पण घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे इथून नुसते प्रसाद आणि ऐकून जाऊ नका समाजातल्या सगळ्या शेठ लोकांना माझी विनंती आहे की खरा शेठ माणूस काय करतो हे जगदीश भाऊंकडून आज आपण शिकलं पाहिजे पार्ट्या कुणी पण देईल हो धमाल गाणी कुणीही लावील परंतु भगवंताची कथा लावण्यानेच आपण सावरिया शेठ आहे तो आणि हे त्या शेठचे शेठ आहेत आपण हा भाव नक्की न्या आपल्या आपल्या परीनं देवाचे छोटे छोटे का होईना आपल्या प्रांगणात उत्सव झाले पाहिजेत आपल्याकडून अन्नदान घडलं पाहिजे विचारदान घडलं पाहिजे 8 दिवसाचा काय परिणाम आहे ना तुम्हाला 80 दिवस लागतील हे अभ्यासायला की या 8 दिवसांनी आमच्या जीवनाला काय दिलंय या सगळ्या श्रवणाचा परिणाम तुमच्या जीवनात उमटावा आणि जशी कृष्णाने या परिवारावर कृपा केली तशी आपल्या सर्वांवर ती कृपा व्हावी ही भगवतचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्वांना 12 डिसेंबरचं आपल्या सरळांबे आश्रमावरचं निमंत्रण आहे प्रेममूर्ती संत सुभाष मामा यांची चतुर्थ पुण्यतिथी सकाळी 10 ते 12 डिसेंबर शुक्रवारला उद्धव महाराज मंडलिक यांच्या कीर्तनाने संपन्न होणार आहे आपण सर्वजण सादर निमंत्रित आहात यंदाचा 31चा उत्सव 31ला शहापूरला संपन्न होईल 7 ते 9 वाफे गंगास्थान आणि जो उत्सव पंढरपूरला व्हायचा तो दरवर्षी जो व्हायचा तो 2, 3, 4 जानेवारी आमचे प्रेममूर्ती चेतन महाराज इथं आहेत त्यांच्या संस्थेमुळे आपल्याला तो उपक्रम छान तिथं पार पाडता येतो आगरी समाज धर्मशाळेमध्ये
सर्वांनी 2 तारखेला पहाटेपर्यंत पोहोचायचं आहे. तिकीटं काढताना 1 तारखेची रात्रीची काढा. फक्त येत असाल तर ते कळवा. म्हणजे आपली धर्मशाळा अशी रॉयल एंट्री करू नका. आम्हाला व्यवस्थेला नोंदी आवश्यक असतात. आपण त्या उपक्रमाला सर्वांनी सहभागी व्हा. सरळांब्याचं विद्यालय लोकाश्रयावर कार्यान्वित आहे. आपण सगळ्यांनी त्यात सहभागी व्हा. विद्यार्थ्यांना पोचवा. नाही तर त्यांच्याकरता सुविधा काय देता येतील, त्यांच्याकडून जी फी येते त्यातून सगळं तसंच करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अधिक दाते उपलब्ध होतात तेव्हा अधिक ॲम्युनिटीज आम्ही तिथे जनरेट करू शकतो. आपलं सगळ्यांचं त्याही उपक्रमामध्ये स्वागत आहे. पुन्हा एकदा या परिवाराकरता पांडुरंगाकडे प्रार्थना आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. आणि हे काम करताना अनेक परिवार आपल्या घरचं म्हणूनही करत होते. आणि त्यामध्ये विशेष उल्लेख म्हणजे पाटील परिवाराचे सगळे नातेवाईक, मग खारीगावकर असोत, म्हणजे जगदीश भाऊंच्या गावचे तर आहेतच, पण सीमाताईंच्या गावचे पण अख्खं भाईंदर इकडंच आहे 8 दिवस झालं. त्यामुळे त्यांचेही विशेष आभार. आणि या सगळ्या उपक्रमाला आकार देण्यात ज्यांचा मोठा वाटा ते आपले 2 बंधू म्हणजे धनंजय भाऊ आणि सुरेश भाऊ. अत्यंत मेहनत या अंजूर, भरोर्डी, सुरई सगळ्या गावांनी, मानकोळीपासून आपण सर्वांनी या उत्सवाला आपलं मानलं. त्यामुळं 2 वर्षे परिवाराचा असलेला उत्सव 3ऱ्या वर्षी मात्र परिसराचा म्हणून झाला. किती आल्या पुरणपोळ्या काल? ती पोळी खाल्ली पण टाळी वाजवायची राहिली ना. 1700 पुरणपोळ्या इथं काल प्रसादात आल्या. एकदा होऊ द्या टाळी आता. आणि 3-4 दिवसात भाकरींची संख्या सुद्धा 4-5 हजाराच्या घरात गेली. मी तर विचार करतो की यंदा 3ऱ्या दिवसापासूनच भाकरी आणल्या. पुढच्या वर्षी बहुतेक हे पहिल्या दिवसापासूनच 1000 भाकरी येतील असं दिसतंय मला. तेव्हा आपल्या सर्वांचं हा उत्सव तुम्ही आपला मानला त्याबद्दल सर्वांच्या ऋणात राहणं पसंत करतो. या उत्सवाला आणि या परिवाराला आपलं प्रेम असंच मिळत राहो. परमश्रद्धेय चेतनजी महाराज उपस्थित झाले आणि या परिसरातील सर्वच मंडळी उपस्थित झाली. आपल्या सर्वांच्या हृदयातल्या पांडुरंगाला प्रणाम करतो आणि या उपक्रमासह सेवेला समारोपाकडे नेतो. विठ्ठल जय चेतन महाराज बोलायला तुम्ही या. तिथे थोडी जागा करा, आपल्याला हंडी फोडायची. त्याच्या खाली पकडायला हां इथे पण एक शॉल आहे. चेतन महाराजांच्या शुभ हस्ते हंडी फोडली जाईल. शिंके लांब विले दुरी होतो तिघांचे मेवरी, तुम्ही वारे तो जिकडे मुख पसरून निगडे. आवातीच्या दारान्या रे दोहीच्या कोपर, तुम्ही वारे तो जिकडे मुख पसरून निगडे. तुका म्हणे हाती तुका कवणे, तुम्ही वारे तो जिकडे मुख पसरून निगडे. कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश, काळा वाटो एकमेक वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो, काळा वाटो एकमेक. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळ्या वीर गडे, वैष्णवनिका संभ्रम. बोलिले पुरे वेडे वाकुळे क्षमा पराज महाराज नाही उच्चारिला अधिकार क्षमा पराज महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, क्षमा पराज महाराज. आरती आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा